भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची लवकरच बैठक होण्याची शक्यता आहे। अणुबॉम्ब असलेल्या दोन देशांमधील वाढत्या तणावावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने चिंता व्यक्त केली। पाकिस्तानला धडकी भरवणाऱ्या राफेलमध्ये ब्रह्मोस एनजी क्षेपणास्त्र बनवलं जाणार आहे, त्यामुळे राफेलची मारक क्षमता आणखी वाढणार आहे। ब्रह्मोस एनजी क्षेपणास्त्र वजनाने हलका, वेगवान आणि तितकाच घातक आहे। ब्रह्मोस एनजी क्षेपणास्त्र हवा, जमीन, समुद्र आणि पाणबुडीवरून डागता येणार आहे। भारताकडून हल्ल्याच्या भीतीने पाकव्याप्त काश्मीरमध्ये भीतीचं वातावरण आहे। पीओकेमध्ये पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे। जवळपास 1000 मदरसे बंद करण्यात आले। हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसमध्ये सैन्य पाहायला मिळत आहे, तर भारताच्या भीतीमुळे पीओकेमध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। केंद्र सरकार लवकरच पाकिस्तान बरोबरची पोस्टल सेवा थांबवण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। पाकिस्तानला कडक संदेश देणं आणि त्यांच्यावर दबाव वाढवणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे। 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतरही भारताने पाकिस्तानसोबत डाक सेवा थांबवली होती। भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारतासोबत मोठा लष्करी करार केलाय। या करारानुसार 1100 कोटींचं शस्त्र अमेरिका भारताला देणार आहे। हा करार इंडो पॅसिफिक समुद्री क्षेत्राच्या संरक्षण सहकार्याचा भाग आहे। या करारामुळे भारताची संपूर्ण क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा प्राथमिक तपास अहवाल एनआयए कडून तयार करण्यात आलाय। लष्कर-ए-तोयबा, आयएसआय लष्कराने कट रचला असं एनआयएच्या तपासात समोर आलंय। तसंच दहशतवाद्यांनी बेताब व्हॅलीमध्ये शस्त्र लपवली होती असंही या तपासात उघड झालंय। पहलगाम हल्ल्यानंतर भारतावर सायबर अटॅकचा धोका निर्माण झालाय। भारतावर 10 लाखांहून अधिक वेळा सायबर हल्ले करण्यात आलेत। पाकिस्तानसह अन्य देशांमधील भारतीय वेबसाइट्स आणि पोर्टल्सला लक्ष्य करण्यात आलंय। अनेक हॅकिंग गटांनी इस्लामिक गट असल्याचा दावा केलाय। भारताच्या प्रत्युत्तराच्या भीतीने पीओकेतील मदरसे 10 दिवस बंद ठेवण्यात आले। पीओकेमध्ये 1000हून अधिक मदरसे आहेत, ते 10 दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले। राजस्थानच्या जैसलमेरमधून एका पाकिस्तानी गुप्तहेराला बेड्या ठोकल्यात। सुरक्षा एजन्सीने याला एका महिन्यापूर्वी अटक केली होती। पठाण खान असं या पकडण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। आरोपी पठाण खान पाकिस्तानी गुप्तहेर एजन्सी आयएसआय सोबत काम करत होता। त्याने भारत-पाक सीमेलगत असलेल्या संवेदनशील भागाची माहिती ही पाकिस्तानला पुरवली। भारताच्या हल्ल्यांमुळे घाबरलेला पाकिस्तान संपूर्ण जगासमोर मदतीची भीक मागतोय। पाकिस्तानने मुस्लिम देशांपुढे मदतीसाठी हात पसरलेत। पाकिस्तानने मुस्लिम देशांचा गट असलेल्या ओआयसीच्या दारात शांततेसाठी विनवणी केली आहे। भारताच्या कृती दक्षिण आशियातील शांतता आणि स्थैर्यासाठी गंभीर धोका असल्याचा कांगावा आता पाकिस्तान करतोय। पाकिस्तानने दहशतवादाला खतपाणी घातल्याचं बिलावल भुट्टो यांनी देखील मान्य केलंय। पाकिस्तानला दहशतवादाचा त्रास देखील सहन करावा लागल्याचं ते म्हणाले। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बिलावल भुट्टोंनी हे वक्तव्य केले। बिलावल भुट्टो पुन्हा एकदा बरळलेत। सिंधू नदीचं पाणी रोखलं तर भारताविरोधात युद्ध सुरू होईल अशी धमकी त्यांनी दिली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू नदी करार थांबवण्यासह अनेक कठोर निर्णय घेतलेत। त्यानंतर बिलावल भुट्टोंनी युद्धाची भाषा केली। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल आसिम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे। टिला फील्ड फायरिंग रेंज इथं पाकिस्तानी लष्कराच्या युद्ध सरावादरम्यान त्यांनी टँकरवर चढून भारताविरोधात आक्रमक वक्तव्य केले। भारताने कुठलाही प्रकारचा हल्ला केल्यास त्याला पाकिस्तान चोख प्रत्युत्तर देईल असा इशारा देखील मुनीर यांनी दिला। पाकिस्तानच्या कुरापती अजूनही सुरूच आहेत। पाकिस्तानकडून एलओसीवर पुन्हा गोळीबार करण्यात आलाय। पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय।
पाकिस्ताननं FM रेडिओ स्टेशनवर भारतीय गाण्यांवर बंदी घातली आहे, त्यामुळे यापुढे पाकिस्तानी FM वर भारतीय गाणी ऐकू येणार नाहीयेत. पाकिस्तान ब्रॉडकास्ट असोसिएशननं हा निर्णय घेतलाय. अझरबैजान देशानं पाकिस्तानला खुला पाठिंबा दिलाय. पहलगाम हल्ल्याची आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याची मागणी अझरबैजाननं केली आहे. युद्धाऐवजी संवादातून तोडगा काढण्यावर भर देण्याचं आवाहनही अझरबैजाननं केलंय. यापूर्वी तुर्की आणि चीनने पाकिस्तानला पाठिंबा दिलाय. चीननं पाकिस्तानला मदतीचा हात पुढे केलाय. चीनचे राजदूत जियांग झेडोंग यांनी इस्लामाबादमध्ये पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भेट घेतली. त्यावेळी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला असूनही चीननं पाकिस्तानला पाठिंबा देण्याचं आश्वासन दिलंय. त्यावरूनच भारताविरुद्ध चीनची रणनीती बदलणार नाहीये हेच दिसून येतंय. हाफिज सईद पुन्हा एकदा भारताच्या रडारवर आलाय. हाफिज सईद मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. सध्या तो पाकिस्तानी सैन्याच्या कडेकोट बंदोबस्तात राहतोय. त्याच्यावर अमेरिकेनं 50 कोटींचं बक्षीस जाहीर केलंय. लष्कर-ए-तोयबचा संस्थापक हाफिज सईद हा 2008च्या मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड आहे. भारतानं दहशतवाद्यांवर कारवाई करावी, मात्र प्रादेशिक युद्ध सुरू करू नये असा सल्ला अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हेन्स यांनी दिला. पाकिस्तानच्या भूमीवरून कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पाकिस्तान भारताला सहकार्य करेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. चुन चुन कर मारो मात्र आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राजीनामा द्यावा अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. दिल्लीत हल्ले घडले तेव्हा शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला गेला. आता मात्र पुलवामा, पहलगाम, उरीसाठी गृहमंत्री जबाबदार असलेल्या शहांचा राजीनामा घ्या असं आव्हान त्यांनी सरकारला दिलंय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार जी भूमिका घेईल त्याला आमचा पाठिंबा असेल अशी भूमिका शरद पवारांनी मांडली आहे. मात्र या भूमिकेशी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची फारकत असल्याचं दिसतंय. तुम्ही सरकारच्या चुकांनाही समर्थन देणार आहात का असा सवाल राऊतांना केलाय. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या भूमिकेवरून ठाकरे गटाच्या मुखपत्रातून पंतप्रधान मोदींचं कौतुक केलंय. त्याचवेळी विरोधकांना सल्ला दिलाय. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष अधिवेशन घेऊन काय साध्य होणार आहे असा सवालही विचारलाय. पाकिस्तानला धडा शिकवणार का असे प्रश्न मोदींना विचारण्याचा मूर्खपणा विरोधकांनी करू नये असंही म्हटलंय. आता झटपट 100 मधून पाहूयात वेगवान स्वरूपातल्या बातम्या. मंत्री पंकजा मुंडे यांना फोन करून अश्लील वक्तव्य करणाऱ्या आणि मेसेजेस पाठवणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. पुण्यातून आरोपी अमोल काळे याला अटक करण्यात आली आहे. तो बीड जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र सायबरने भोसरी पोलिसांच्या मदतीने ही अटक केली आहे. राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा मेल आलाय. सुमित देशमुख नावाच्या व्यक्तीने धमकी दिली आहे. सुमित देशमुख नावाच्या व्यक्तीचा धमकीचा ईमेल हा जितेंद्र आव्हाडांना आलाय. नेत्यांना धमकीचा मेल, कॉल, मेसेजेस येण्याची ही लागोपाठ दुसरी घटना आहे. कारण काही वेळापूर्वीच आपण बातमी पाहिली, पंकजा मुंडेंना अश्लील व्हिडिओज, अश्लील मेसेजेस आणि कॉल्स करण्याची ही बातमी होती. आणि त्यानंतर आता जितेंद्र आव्हाडांबाबत आपण ही बातमी पाहतोय. सुमित देशमुख नावाच्या व्यक्तीने जितेंद्र आव्हाडांना धमकीचा मेल केलाय. रायगडमध्ये ध्वजावंदन कार्यक्रमाच्या निमित्तानं संजय राऊत आणि भरत गोगावलेंमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय. रायगडचं पालकमंत्रीपद गावगुंडांकडे असता कामा नये असं म्हणत राऊतांनी पालकमंत्रीपदाच्या वादावरून गोगावलेंना टोला लगावलाय. तर आम्ही जनतेच्या हितासाठी गावगुंडगिरी करतो, राऊतांना आपल्या आघाडीत बघावं असं प्रत्युत्तर भरत गोगावलेंनी दिलंय. .
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबईच्या कांदिवली पूर्वेकडील पोईसर नदीच्या रुंदणीकरणाच्या कामाची पाहणी केली। 15 मे पूर्वी नदीतील गाळ काढून रुंदणीकरणाचंही काम पूर्ण होईल अशी माहिती यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी भातखळकरांना दिली। बीडच्या परळीत 45वा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा पार पडतोय। यावेळी मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंनी हजेरी लावली। सलग दुसऱ्या दिवशी मुंडे बहीण भाऊ एकत्र आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। महायुती सरकारनं सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत जाहीरनाम्यामध्ये घोषणा केली होती। मात्र सत्तेत आल्यानंतर निधीचं कारण देत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही। या संदर्भात सातत्यानं विरोधकांकडून टीका होत असताना आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर अक्षरशः हात झटकले। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अमरावतीत शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय। पश्चिम विदर्भातील 4 जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ट्रॅक्टर मोर्चा पार पडतो। संपूर्ण कर्जमाफी, पीक विमा, शेतमालाला भाव, शेतीला तार कंपाऊंड, वीज बिलासह शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला। मंत्री जयकुमार गोरे बदनामी प्रकरणात रामराजेंना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलंय। सातारच्या वडूज पोलिसांनी रामराजेंना समन्स बजावलंय। उद्या सकाळी 11 वाजता पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याचे आदेश रामराजेंना देण्यात आलेत। त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकरांना मोठा धक्का मिळालाय। मे महिना उजाडला तरी लाडक्या बहिणींना अजूनही एप्रिलच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता खात्यात कधी जमा होणार याबाबत अजूनही स्पष्टता नाहीये। एकीकडे महिला आणि बाल विकास विभागाने कामगिरीत प्रथम क्रमांक पटकावलाय, दुसरीकडे लाडक्या बहिणी मात्र एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत। उत्तराखंडमधील केदारनाथ धामचे दरवाजे आज उघडण्यात आलेत। हिवाळ्यातील 6 महिन्यांच्या विश्रांतीनंतर केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडले जात आहेत। यावेळी मंदिराला रंगीबिरंगी फुलांनी सजवण्यात आलंय। हे सजवलेलं मंदिर पाहून भक्तांच्या डोळ्यांचं पारणं फिटतंय। केदारनाथमध्ये भाविकांची तुफान गर्दी पाहायला मिळते। मंदिराचे दरवाजे उघडण्यापूर्वीच भाविकांनी या महत्त्वपूर्ण घटनेचे साक्षीदार होण्यासाठी आणि प्रथम दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या। पारंपरिक विधी आणि वैदिक मंत्रांचं पठण करत दरवाजे उघडण्यात आले। पंढरपूरच्या आषाढी वारीचं वेळापत्रक जाहीर झालंय। संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 18 जून रोजी सुरू होईल। याच तारखेला पालखी देहूतून प्रस्थान करेल, तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं प्रस्थान 19 जून रोजी होईल। ज्ञानोबारायांची पालखी रात्री 8 वाजता आळंदीमधून प्रस्थान करेल। 5 जुलै रोजी दोन्ही पालख्या पंढरपूरमध्ये पोहोचतील। मावळच्या शिळीम गावाचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार मोठ्या उत्साहात संपन्न झाला। मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली। दरम्यान यावेळी संपूर्ण गावातून कळस मिरवणूक काढण्यात आली। महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। परभणीच्या पेडगावात जल जीवन मिशन अंतर्गत योजनेचं पाणी यंदा गावकऱ्यांना मिळणं अपेक्षित होतं, मात्र अद्यापही पाणी मिळालं नाहीये। कुणीही प्रश्न सोडवत नसल्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून उडी मारण्याचा प्रयत्न केला। गावातील नागरिक, पोलीस, ग्रामसेवक यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ गणेश देशमुख टाकीवरून खाली उतरले। पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावातील कर्मचाऱ्यांनी आज विविध मागण्यांसाठी महानगरपालिकेच्या गेटवर आंदोलन केलं। जवळपास 400 पेक्षा जास्त कर्मचारी आज या आंदोलनात सहभागी झाले होते। या आंदोलनाला शासन नियुक्त नगरसेवकांनी देखील पाठिंबा दिला। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या एफआरपीचं भाजप किसान मोर्चानं स्वागत केलंय। केंद्र सरकारने ऊस दराच्या एफआरपीत प्रति टन 150 रुपयांची वाढ केली। सरकारच्या या निर्णयाचं पंढरपुरात संत नामदेव पायरी इथं पेढे वाटून स्वागत केलं।
विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पारा 40 अंशांच्या वर गेलाय, तर सूर्यदेवाचा प्रकोप पुण्यात सुरूच आहे। पुण्याचा पाराही 43 अंशांवर राहिलाय। मात्र मध्य महाराष्ट्राचा विचार करता सर्वाधिक 44 अंश तापमानाची नोंद जळगावमध्ये झाली। नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा कहर पाहायला मिळालाय। उन्हाच्या तीव्रतेमुळे तलावातील मासेही मृत अवस्थेत आढळले। नंदुरबार जिल्ह्यातील समशेरपूर गावात हा प्रकार घडलाय। नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 2 आठवड्यांपासून तापमानाचा पारा हा 43 अंश सेल्सिअसवर गेलाय। छत्रपती संभाजीनगरात उष्माघाताने एका वृद्धाचा मृत्यू झालाय। वैजापूरच्या पणगव्हाण इथं ही घटना घडली आहे। वसंत कटारे असं मृत व्यक्तीचं नाव आहे। चक्कर आल्यामुळे शेतात ते कोसळले। जवळपास 2 तास त्यांच्याकडे कोणाचंही लक्ष गेलं नाही, त्यामुळे यांचा जागीच मृत्यू झालाय। महाराष्ट्रातील किल्ल्यांचं संरक्षण आणि स्वच्छता संवर्धनासाठी राजा शिवछत्रपती परिवाराच्या वतीनं गडकिल्ले स्वच्छता मोहीम राबवण्यात येते। ही संस्था महाराष्ट्रात 32 जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे। महिन्यातील 1 रविवार गडकिल्ल्यावर ही स्वच्छता मोहीम राबवण्यात येते। शिर्डी मतदारसंघातील अस्तगाव इथं गोदावरी उजवा कालव्याच्या बांधकाम, माती भरण आणि विस्तारीकरणाच्या कामाचा शुभारंभ केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांच्या हस्ते झाला। जलशक्ती केंद्रीय मंत्री CR पाटील आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यावेळी उपस्थित होते। आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये योगा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। नाशिकच्या गोदातीरी गौरी पटांगणा इथे योगा महोत्सव पार पडला। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह नाशिकमधील लोकप्रतिनिधी योगा महोत्सवासाठी उपस्थित होते। मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये महापर्यटन उत्सवाचं आयोजन करण्यात आलं। 2 मे ते 4 मे पर्यंत असा 3 दिवस हा उत्सव होतोय। या भव्य महोत्सवानिमित्तानं महाबळेश्वरातील विविध पॉइंट्सवर विविध कार्यक्रम ठेवले जात आहेत। या उत्सवाच्या पूर्वसंध्येला वण्णा लेक परिसरातील केलेल्या लेझर शो पर्यटकांचं लक्ष वेधतंय। कल्याणमध्ये रस्त्याची कामं करणाऱ्या ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा जीव धोक्यात आला। दुचाकीस्वार थेट खड्ड्यात पडला, पण सुदैवाने तो बचावला। कल्याण पश्चिम रोहिदासवाडा परिसरातील ही घटना आहे। निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करा अशी मागणी आता केली जाते। पुण्यात केळीच्या चिप्समध्ये मृत पाल सापडली। काडीवाला रोड परिसरातील स्वप्नील हरिभक्त यांनी सिद्धेश्वर किराणा दुकानातून चिप्स पाकिट आणलं। त्यात त्यांना मृत पाल दिसल्यानंतर त्यांनी पुन्हा दुकान गाठलं आणि याबाबत माहिती दिली। हरिभक्त यांनी दुकानदाराविरोधात पोलिसात तक्रार केली। बीड तालुक्यातील आहेर वडगाव इथल्या जलजीवनचं 3,58,00,000चं काम निकृष्ट झाल्याचा आरोप होतोय। ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे। कामाबद्दल विचारणा केली असता कार्यकारी अभियंता आंधळे यांच्याकडून अरेरावी झाल्याचा या तक्रारीत उल्लेख आहे। बदलापूर प्लॅटफॉर्मवरील तिकीट खिडकी उन्हात असल्यामुळे प्रवाशांना तळपत्या उन्हात उभं राहून तिकीट काढावं लागतंय। बदलापूर शहरातील तापमानाचा पारा 40शी पार गेलाय। इथे किमान शेडची तरी व्यवस्था असावी, अन्यथा ही तिकीट खिडकी सावलीत ठेवण्यात यावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे। नंदुरबारमधल्या अस्लोद गावाजवळील महिलांनी एकत्र येत गावात दारूबंदीसाठी मतदान घेऊन दारूबंदी केली होती। मात्र गावात दारू विक्री करणाऱ्या अवैध व्यावसायिकांना राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस दलाचं पाठबळ असल्यामुळे मतदान झाल्यानंतरही ही दारूबंदी न झाल्यामुळे गावकरी आता आक्रमक झाले। वाईमधील पसरणी गावामध्ये अंत्यविधीसाठी गेलेल्या लोकांवर मधमाशांनी हल्ला केला। 30 ते 35 जणांचा मधमाशांनी चावा घेतला। वाईतील खाजगी आणि पसरणीच्या ग्रामीण रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत।